हॅलो. हॅलो. सर चालू करूया सेशन. हो, नक्की. गुड आफ्टरनून ऑल. आज आपल्या इथे मिस्टर ओमकार खरे हे फ्रॉम आयडिया टू इम्पॅक्ट मोटिवेशन सेशन हे लेक्चर देण्यासाठी ते आपल्यामध्ये गुगल मीटद्वारे जॉईन झालेले आहेत. मी त्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो आणि या पुढचे सूत्र त्यांच्याकडे देतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सेशन सुरू करावं. थँक्यू सर. येस. महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वेळणेश्वर, प्रिन्सिपल मिस्टर सोनी सर, कोऑर्डिनेटर सोनन सर आणि भावे सर. सर्वप्रथम आपला सर्वांना मिळून आपण जो सेशन उपस्थित केलेला आहे आज इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांसाठी, त्याबद्दल धन्यवाद. आज आपण इंजिनिअरिंग कॉलेजसाठी जो सेशन आपण चालू करतोय, तर त्यामध्ये मुख्यतः आपण ई-कॉमर्सवरती काल आपलं लेक्चर जे झालं ते प्रॉडक्ट सिलेक्शन्सवरती मी घेतलं होतं. आज आपण ई-कॉमर्सबद्दल थोडी माहिती घेणार आहोत, की कोणताही बिझनेस जर करायचा असेल आपल्याला, तर प्रथमतः आपल्याला आता ऑनलाईनच्या जमान्यामध्ये ई-कॉमर्स तर खूप अतिशय महत्त्वाची वेबसाईट्स आणि जनरल सेलिंगसाठी, मार्केटिंगसाठी आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे ई-कॉमर्स आपल्याला शिकणं अतिशय गरजेचं आहे. ऑनलाईन असो म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मार्केटिंग आपण ज्याला म्हणतो, ऑनलाईन बिझनेसेस, इलेक्ट्रॉनिक मार्केटिंग, की ज्याचा इम्पॅक्ट सगळ्या सेलिंगवरती तुमच्या होत असतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईट वापरू शकता. याच्यामध्ये आपण Amazon सारखी आहे, Flipkart आहे, Snapdeal आहे, Myntra आहे. नंतर बिग बास्केट नावाचे आहेत. खूप अशा वेबसाईट्स ज्या आहेत, की त्यामधून तुम्ही तुमचं प्रॉडक्ट कोणतंही ऑनलाईन सेल करू शकता. आता ऑनलाईन सेलिंग करायचं असेल, तर त्या वेबसाईटला तुम्हाला आधी जॉइन व्हावं लागतं. तुमचे डिटेल्स वगैरे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन्स करावे लागतात. तुमचं प्रॉडक्ट इव्हन त्या प्रॉडक्ट किती वजनाचं असेल, किंवा किती त्याची लांबी, रुंदी, उंची हे सगळ्याचे मेजरमेंट्स तुम्हाला आधी घेऊन ठेवावे लागतात. त्या ई-कॉमर्सवरती ते रजिस्ट्रेशन्स करावे लागतात. त्यानंतर तुम्ही बाय पोस्ट म्हणा ते पाठवू शकता. जेव्हा तुम्हाला एखादी ऑर्डर येते, तर 24 तास तुमच्याकडे वेळ असू शकतो आणि 24 तासामध्ये तुम्हाला ते तुमचं प्रॉडक्ट तयार करून कस्टमर्सपर्यंत पोहोचवायचं असतं. कस्टमर मग बाय थ्रू त्यांच्या जातं. पण त्याच्यासाठी 8 दिवसाचा वेळ, किंवा ते कसं आहे त्यांच्यावर डिपेंड असतं ट्रान्सपोर्टेशनचं. परंतु ई-कॉमर्समधून आपल्याला तुमचा प्रॉडक्ट बिझनेस खूप मोठ्या पद्धतीने वाढवता येऊ शकतो. आता त्याच्यामध्ये बघायला गेलं तर त्याच्यामध्ये 4 प्रकारचे टाइप्स आहेत. आपल्याला बी-टू-सी मार्केटिंग अवेलेबल आहे. म्हणजे बी-टू-सी पकडायचं झालं बिझनेस टू बिझनेस असंही आहे. बिझनेस टू कस्टमर्स आहे. आता बिझनेस टू बिझनेस असेल तर तुम्ही स्वतः असणार आहात बिझनेसमन आणि मोठे एखादे होलसेलर्स वगैरे असू शकतात तुमच्यासोबत. त्यांच्यासोबत तुम्हाला बिझनेसेस करायचा आहे. तर थोडक्यात मार्केटमध्ये उतरायचं आहे. त्याच्यानंतर बिझनेस टू कस्टमर म्हणजे तुम्ही स्वतः असणार आहात आणि डायरेक्टली तुम्ही कस्टमरपर्यंत जाऊन कस्टमरमध्ये तुम्ही सेल करणार आहात कोणते तुमचं असे बिझनेस टू कस्टमर, किंवा कस्टमर टू कंपनी. एखादं तुम्ही स्वतः कस्टमर आहात. अजून एखाद्या कंपनीसोबत तुम्ही शेअर्स तुमचं प्रॉडक्ट करू शकता. असे 2 प्रकारचे म्हणजे एकूण 4 प्रकारे असं तुम्ही करू शकता. कस्टमर टू कस्टमर सुद्धा करता येतं. ई-कॉमर्सचे आपल्याला खूप असे फायदे आहेत. ई-कॉमर्समुळे तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग्स खूप वेगवेगळ्या प्रकारचे करता येतं. तुमचं एक प्रॉडक्ट असो किंवा 10 प्रकारचे प्रॉडक्ट असो, खूप असे प्रॉडक्ट्स तुम्ही त्यामध्ये विकू शकता. त्याच्यानंतर टाईम सेव्हिंग. आता आपले एडव्हांटेज असे काय आहेत ई-कॉमर्सचे, तर तुमचं टाईम सेव्हिंग होतं. नंतर तुम्हाला खूप असा डिस्काउंट देता येतो. कारण डायरेक्ट कस्टमरपर्यंत पोहोचल्यामुळे मधले कमिशन्स एजंट कमी झाल्यामुळे तुम्ही डायरेक्टली त्याचा डिस्काउंट त्यांना कस्टमरला फायदा होतो, तुम्हालाही डायरेक्टली प्रॉफिट होऊ शकतो. नंतर डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मार्केट्समध्ये तुम्हाला सर्व्हे करता येतो, किंवा त्यामध्ये तुम्ही उतरू शकता. हं. त्याच्यानंतर सेव्हिंग आणि ऑपरेटिंग कॉस्ट तुम्हाला करता येतो आणि 24/7 मध्ये तुम्ही बिझनेस तुमचा चालवू शकता. आता डिसएडव्हांटेज बघितलं झालं तर साइड क्रॅश होण्याच्या काही वेळा त्रासेस होऊ शकतात. नंतर डिले होऊ शकतो शिपमेंट्समध्ये. त्याच्यानंतर लो मार्जिन्स थोडं तुम्हाला द्यावं लागतं. कारण या कंपन्या जरी असल्या तरी सेलिंग करायचं असेल तर त्यांना थोडंफार प्रॉफिट द्यावा लागतोच. त्यामुळे काही प्रमाणात तुम्हाला 5% वगैरे त्या कंपनीला प्रॉफिट देणं गरजेचं आहे.
त्यानंतर काही वेळा डुप्लिकेट वेबसाईट्स पण तुमच्या बनवून घेतल्या जातात किंवा होतात. त्याबद्दल तुम्हाला थोड्या प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात आणि तुमचा जो काही प्रॉडक्ट आहे, तर तो तुम्ही त्याच्यामध्ये सेल करण्याचा प्रयत्न करू शकता. अशा प्रकारे बऱ्याच ई-कॉमर्स वेबसाईट थ्रू तुम्ही तुमचा बिझनेस जास्तीत जास्त प्रमाणात सेल करून तुम्ही प्रॉफिट मिळवण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे. आज आपल्या सेशनसाठी सरांनी खूप मदत केली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक यू. थँक्यू सर. विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन दिल्याबद्दल मी संस्थेतर्फे आणि डिपार्टमेंट तसेच प्लेसमेंट डिपार्टमेंटतर्फे आपले खूप आभार मानतो. धन्यवाद सर. थँक यू.